स्वतःला तुम्ही जास्त हुशार समजता काय? तुम्हाला काय वाटून राहिलं? जेव्हा पाहिजे तेव्हा तुमच्या आईच्या घरचं सांगत राहता आम्हाला मोठेपणा. माहित आहे तुमचं माहेरले पैशावाला आहे, तुमचा भाऊ नोकरीवर आहे, त्याचाच लय घमंड आहे तुम्हाला. तर एवढं दाखवतो का तुम्ही इथं? दाखवायचं नाही अजिबात इथं. ते दिसलं नाही का संबंध केला त्यावेळेस की गरीब आहे म्हणून इथंच असं जेव्हा पाहिजे तेव्हा माईला घालून पाडून बोलता. आणि भांडे विकले तर माझ्या आईनं स्वतःच्या घरातली विकली, तुमच्या भावाच्या घरची विकली काय? तुमच्या बापाच्या घरची विकली काय? हे पा गणेश, तुम्ही मायावर बापावर धावावर जायचं नाही, समजलं ना तुम्हाला? मायबाप काढतात का तुम्हाला? तुमच्या बाईनं भांडे इकून खाल्लं ना ते पानं पहिले. कोणी काय शोक पाणी करायसाठी भांडे इकते का घरातले? दुसरं तर काही कमावून ठेवलंच नाही, भांडे ते इकून खाऊन राहिले का? तुम्ही कसं आमच्या आईला बोलता वहिनी? तुमच्या आई बाबा काढली तुमची कशी जीवार येते? पायल, तुम्ही जास्त शिल्लक नका बोलू माझ्यासोबत, समजलं ना? पोर जाते नाही एवढं बोलू नाही म्हटलं घरात. आता नाही बाई, तू बोलतो तू सुनवाई आहेस, तू किती बोलतो आम्हाला? लावली जिपकी उचलली जिपकी, लावली आड्याले उचलली जिपकी, लावली आड्याले. काहीच मानपान ठेवत नाहीस तू कोणाचा तर. अरे काय झालं? जेव्हा पाहिलं तेव्हा भांडण, जेव्हा पाहिलं तेव्हा भांडण. तुमचे रोडवर आवाज येऊन राहिले ना. बरं झालं तुम्ही आले. तुमचीच वाट पाहून राहिली होती मी. हो, तुम्हीच वाट पाहून राहिली ते. कान भरायले तू ये माया बाबतीत, कान भरीन नाही का ते तू आता? तुमच्या मायनं असं केलं, तुमच्या मायनं तसं केलं. हे पाय विनायक, ती बायको तुला काही गमतीचं सांगेन त्याच्या पहिले मीच तुला सांगून देतो. हे बाय, पितळची कळी मोडली म्या, आणि त्याचं लगे मायला करायला खायला आणलं तर तुझ्या बायकोच्या पोटात कळ उठली, कळ. त्या बायकोला तुला बी दिवस राहील ती खायला. पहिलेच्या रंबानं भांडण केलं माया संग. पितळचे भांडे मोडता काय खायसाठी, तुमच्या जिबरे चोचले आहेत काय, नसं आहे काय, तसं आहे काय. हे पाय, माया सासून कमावून ठेवली होती, म्या बोलली. इले काय अधिकार आहे मला बोलायचा? मी घर इकून टाकीन, वावर फुकून टाकीन. काय म्हणणं आहे तुमचं दोघं नवरा बायकोचं? आणि हे पाहिजे नाही, तुला जर नशीन पटत की नाही माया तर आत्ताच्या आत्ता अलग्नी, काही गरज नाही माझ्यात राहायची. तुला काय करावं लागते प्रभा? तुला किती वेळा सांगितलं मी की तुला काही घेणं देणं नाहीये, काहून तू आईली बोलत राहतो? अहो पण तुम्हीच सांगा, भांडी इकून कोणी खाते का घरातले? मी चांगल्यासाठीच बोलून राहिली ना. आता अलग निघायचं कोण बोलणं? मी बोलली का ह्या बोलल्या? मग अलग निघाली तर म्हणतील की अलग पाहिजे. हे पाय काढा दादा, वहिनीचं आपलं काही पटत नाही, वहिनीचा स्वभाव बरोबर नाहीये, समजलं ना? तू वहिनीला घेऊन अलगच निघ, म्हणजे वहिनीला दालाट्याचा भाव समजीन. आणि वहिनी तसली जेव्हा पाहिजे तेव्हा नाही का माहेरचं सांगत राहते, माया भाऊ आहे पैशावाला आहे, माया भाऊ नोकरीवर आहे, माझी भाऊजीला चांगली आहे. जेवढे तुमचे भाऊ चांगले आहे वहिनी, तुमच्या भावाला फक्त एकच फोन करा आणि पैसे मागा, देते का? पा सगळे सोंग होतात वहिनी, पैशाचे सोंग होत नाही, समजलं ना? गणेश, माया भाऊ कायले देईन तुम्हाला? कोणी कधी दसते कोणाले? उद्या पायाचं लग्न झालं तुम्ही ते सांगा पायाच्या घरच्या लोकांनी. काही बोलत राहता काय? उलटी गंगा बाळता. आणि हे पा, कमाई करा लागते गणेश. एवढा ले तुम्ही झाले वेगळेच कमाई करत ना, हे करतात कमाई तर हे दारूचा शोक आहे. मग हो चालीन कसं? तुम्ही काहून करत नाही गणेश कमाई? तुम्ही काय लहान आहे का आता? कमाई करा ना, कमाई करा. घरातले भांडे काय मोडता? पाहिलं दादा, पाहिलं तू देखत पाहिलं किती बोलते वहिनी आम्हाला. नाही ते जमतच नाही, तुम्ही अलगच राहा दोघं नवरा बायको, रोजच कटकट पुरत नाही. हो पाय तुम्ही काहीतरी चालव बरबा, चाल लवकर इथून. जेव्हा पाहिजे तेव्हा खटके उडत राहतं. चांगलं चालू आहे ना आता, तुला काय घेणे नाही, भांडे मोडो का घर मोडो. चाल ये लवकर. चालली मोठी मला ज्ञान शिकवायले. तुझ्या वावरातली बी इकून टाकीन मी, मग बघतो भिकाऱ्या आणि कटोरा घेऊन मला शिकून जाईल. शहाणपणा गोष्टी सांगायला आली मला. त्या भाऊ आलता संबंध करायला त्या भावा दिसले का आमची घरी? चालली मोठेपणा करत भावा जाते इथं. मम्मी हम आ गए मम्मी, खेल के आ गए हम, खाना हो गया क्या? हाँ मम्मी, मुझे चावल चाहिए थे. अरे आले का तुम्ही? लगली का भूख? लाला बेटा, तेरे को कितनी बार समझाया कि हम इधर रहते हैं इंदौर में, पर हम मराठी लोग हैं. तू मराठी में बात किया कर. नहीं तेरे को ऐसी आदत पड़ जाएगी हिंदी में बात करने की, तो मराठी में बात किया कर. ले बेटा, हिंदी में क्यों बात कर रहा अभी? मराठी बोल. हाँ मम्मी, मी मराठी मध्ये बोलते की नाही, याला येतच नाही मराठी, हा हिंदी मध्येच बोलते. हो बेटा मीना, तू मराठी मध्ये बोलत जाय. आपण मराठी लोक आहे ना, आपण इथं राहतो MP मध्ये, पण आपण महाराष्ट्राचेच आहे. आपल्याला मराठी आलीच पाहिजे. मराठी मध्ये बोल आणि जा हात पाय धुवून घे. आणि टेबलवर डायनिंग टेबलवर मी ताट लावून ठेवलेले आहेत, दोघं बहीण भाऊ जेवण करून घ्या. हाँ मम्मी ठीक है, खाना खा लेते हैं हम. आपने खाया?
क्या पापा आने के बाद खाओगी? फिर से हिंदी बोला तुमने, मराठी में बात करो बेटा. सॉरी सॉरी मम्मी. ओ मम्मी मी जेवतो. लाला लाला तेरे को मराठी नहीं आती, तू सीख ले मम्मी से. मी जेवण करतो असं म्हणायचं. चुप बस. चूटिया खिचूंगा तेरी. देखो ना मम्मी, बेटा दीदी है ना. दीदी है, जा खाना खा लो दोनों भाई बहन. अरे प्रभाचा फोन. हाँ प्रभा बोला. वहिनी वहिनी वहिनी, माझ्या घरचे लोक अजिबात चांगले नाही आहे वहिनी. माझ्यासोबत भांडण करून राहिले. वहिनी मी येते तिथे, मी येते माहेरी वहिनी, मी येते. अरे अरे प्रभा, रडू नका रडू नका रडू नका. एकदम काय झालं? एकदमच तुम्ही कसं काय भांडण केलं त्यांच्यासोबत? थोडंफार झालं तर समजून घ्यायचं ना. मग काय भांडण झालं म्हणून का माहेरी थोडी नाही येत असते कोणी. तुमच्या दादाला मी तुमच्या भेटीला पाठवून देते मग 4-5 दिवसानंतर. वहिनी तुम्ही पण या, दादा तुम्ही दोघं या. वहिनी माझी सासून पितळचं भांडं मोडलं आणि खायला मिठाई पेढे बर्फी मावा घेऊन आली. मी तिला बोलली तर मला ओरडायला लागली. म्हणते की तू कोण म्हणते, मला म्हणणारी हे माया आहे. वहिनी यांच्या घरी काहीच नाही आहेत, खूप गरीब आहेत. पण गरिबीत जाऊ द्या, पण कामही करत नाही कोणी. आळशी लोक आहेत, घरातले भांडे विकू विकू खातात. काय बोलता प्रभा, इतके खराब आहेत? तुम्ही नेहमीच फोनवर सांगत राहता, पण एवढे खराब असतील मला वाटलं नव्हतं. निर्णय चुकला. तुमच्या दादासोबत बोलते मी, आणि तुमच्या घरी आम्ही लवकरच येतो दोघं जण. रडू नका. आता फोन ठेवा आणि चांगलं फ्रेश मूडनं जेवण वगैरे करा. रडू नका, कारण फोनवर काही मला समजत नाही, तिथं आल्याशिवाय काहीच समजत नाही. तिथं येऊन समजीन ना नेमकं झालं काय तर. हो वहिनी, तुम्ही लवकरात लवकर या वहिनी, माझ्या घरी लवकर या. हो हो प्रभा. वहिनी असं सासर कोणालाच ना भेटो, अशी सासू कोणाला ना भेटो, अशी सासू दुश्मनालाही ना भेटो. हो प्रभा, नशिबाच्या पुढे काही नाही आहे. ठीक आहे, फोन ठेवा, मी तुमच्या दादाशी बोलते, येते मग. मला यांच्यासोबत बोलावंच लागेल, लालाच्या पप्पासोबत. नेहमीच पोरगी गाराणे करत राहते घरची. खरंच निर्णय चुकला, माझ्या सासू सासऱ्याचा निर्णय चुकला. काहीच नाही पाहिलं प्रभासाठी. जीजा काय झालं? काऊन अशी उभी आहे तू इथं? क्यों खडी आहे तू यहाँ पे? आता तुमच्या बहिणीचा फोन आला होता, प्रभाचा. रडत होती प्रभा फोनवर. तिच्या घरी खूप त्रास आहे म्हणते तिले. नेहमी प्रभा फोन करून मला सांगत राहते. एक वेळ आपण जाऊनच पाहू ना, दोघं जण जाऊन नेमकं आहे काय तर. गेल्याशिवाय थोडी ना समजणार आहे. ते लोग चांगले नहीं है, वो लोग अच्छी नहीं थे. मेरे को तो लोग पसंद ही नहीं थे शादी में, पर पिताजी सुन ही नहीं रहे थे, इसीलिए करनी पड़ी. जाने दो, अभी उसके नसीब में जो होगा वो देखेंगे. पण जाऊन तर पाहावंच लागेल तिच्या घरी. नेमकं झालं काय, भांडण काऊन होती? खरंच आहे, जशी आपली मीना तशी आपली प्रभा. कधी चालता मग? रविवारी सुट्टी आहे मला, रविवारी चाललं जाऊ. तू सांगून देतो प्रभाले आता फोन आला की रविवारी येतो म्हणा आम्ही. ठीक आहे, मग मी फोन करून सांगून देतो त्यांना.